चलो महानगर गैस लिमिटेड वालों ने अभी फ्री दिया, हर साल उनका CSR होगा, देंगे पता नहीं, तो हम अपने लिए 5 साल में 3000 रुपये तो निकाल सकते हैं, लेकिन हमें पता नहीं है। तो अभी कोई नहीं कर सकता है तो उसको कब करना चाहिए? 35 ईयर्स में एक बार और 45 ईयर्स में, यदि 2 बार कर सकते लाइफ टाइम में। यदि उतना भी नहीं कर सकते, एक टाइम कर सकते हैं, तो 35 ईयर्स में एक बार तो ये टेस्ट करना ही चाहिए। यदि ये नहीं कर सकते तो इससे कम वाला टेस्ट भी अवेलेबल होता है, पैप स्मीयर, आप सभी लोगों ने नाम सुना होगा, आप में से लोगों का हुआ भी होगा, उसका 600, चेकअप का एक 400, 1000 रुपीज में वो टेस्ट हो जाता है। 3 से 5 साल में 1000 रुपीज बहुत ज्यादा है क्या बताइए? जिससे हमें क्या पता चलेगा, यदि इन्फेक्शन है तो हम इन्फेक्शन के लिए क्या करेंगे? आपको दवाई देंगे विटामिन की वगैरह, और इन्फेक्शन जिसको आता है उसको कोई जख्म हमें पता ही नहीं तो हम ध्यान ही नहीं देते। तो ब्रेस्ट कैंसर बना पहले गठान होगी, उसके बाद ही तो कैंसर बनेगा। तो हर लेडीज को क्या करना है? 30 साल के बाद, हर मैरिड है नहीं है, मैरिड नहीं है उनमें तो और ज्यादा रिस्क रहती है। अभी क्या बहुत समय नहीं रहता है, इसीलिए मैं बहुत ज्यादा डिटेल में सर्वाइकल कैंसर, ब्रेस्ट कैंसर, रिस्क फैक्टर ये वो उसमें नहीं जा रही हूँ, लेकिन ब्रेस्ट फीडिंग नहीं किया है तो और ज्यादा रिस्क रहती है। तो इसीलिए हमें 30 साल के बाद 3 बातें सिर्फ ध्यान में रखनी। 30 साल के बाद हर लेडीज को महीने में एक बार, हर दिन भी चेक करना है, महीने में एक बार पीरियड खत्म होने के बाद स्नान करते समय अपना ब्रेस्ट खुद जांच करके देखना है। कोई गठान है, स्वेलिंग है, दोनों ब्रेस्ट साइज में चेंजेस आए हैं, कुछ उसमें से डिस्चार्ज आ रहा है, सूजन है, रेडनेस है, कुछ उसमें से जो भी ब्लड से डिस्चार्ज, ऐसा कुछ भी है, निग्लेक्ट नहीं करना है, डॉक्टर के पास जाकर जांच करनी है। 95% गांठें नॉर्मल रहती है, कैंसर इतना कॉमन नहीं है। 95% संपूर्ण शरीर रिलैक्स, पैर से सिर तक मेरा शरीर कंप्लीटली रिलैक्स, मन शांत। अब स्वयं को देखें, मस्तक के मध्य में विराजमान चमकता हुआ सितारा। मैं एक चैतन्य शक्ति आत्मा हूँ, इस शरीर को चलाने वाली शक्ति। मैं इन कर्मेंद्रियों की भी मालिक हूँ। इन आंखों से मुझे अच्छा ही देखना है। I am the best. I am the winner. I am the winner. I can do it. I can do it. Today is my day. Today is my day. God is with me. God is with me. ये तो सभी बच्चों को करा सकते हैं, कुछ भी नहीं किया। और आता डॉक्टर शुभदा नील मॅडम यांच्याशी आपल्याला इथे सहवासात राहायला मिळालं हीच खूप योगाची गोष्ट आहे। खूप आपला आजचा दिवस चांगला आहे, कारण एक सकारात्मक ऊर्जा मिळते अशा वातावरणात आपण आलो। आपलं चेकअप करण्यासाठी आपण आलो, पण त्याच्या आधी मॅडमने आपल्याला एक खूप स्फुरण मिळेल, प्रेरणा मिळेल, आपला लाईफस्टाईल कशी असायला पाहिजे। आणि आपण खरंच ही जीवनशैली जर स्वीकारली, ॲक्सेप्ट केली, तर आपल्याला होणारे आजार बरे तर होऊ शकतात, पण आपण मनाने किती चांगले राहू शकतो। आणि हेच फार महत्त्वाचं आहे। आपण फक्त वरचं शरीर बघतो, पण आपल्या आत्म्याकडे किंवा याच्याकडे लक्ष देत नाही, किंवा या एवढा खोलवर विचारच केला नाही। आणि आज आपल्याला डॉक्टर शुभदा नील मॅडमने खूप चांगल्या पद्धतीने, अगदी सोप्या पद्धतीने समजावून दिले। कारण बऱ्याचदा पुस्तकं वाचून सगळ्या गोष्टी लक्षात येत नाही, पण मॅडमनी आपल्याला अगदी जवळून अनुभूती दिली। आणि नक्कीच मॅडम, माझे विद्यार्थी, स्टाफ, सगळे 5 डिपार्टमेंटचे स्टाफ मेंबर आहेत, सगळ्यांना या सेशनमधून एक चांगली माहिती मिळाली आणि आपल्या जीवनाला खरंच एक नक्की निश्चित दिशा मिळाली। आणि आपण डाएट सुद्धा अशा पद्धतीचा फॉलो केला तर आपल्याला बऱ्याच आजारांपासून बचाव होईल आणि आपले एक चांगलं हेल्दी लाईफ सुरू होईल असं मला वाटतं। नक्कीच मॅडम, मी सर्वांच्या वतीनं प्रॉमिस देते की आम्ही तुमची डाएट करण्याची पद्धत आजपासून सुरू करू। म्हणजे मी तर आज स्वतः निर्णय घेतलेला आहे की
अशा पद्धतीचे सलाड असतील किंवा फ्रूट्स असतील, स्प्राउट, हे सेवन केलं तर खरंच या ऑइली स्पायसी सगळ्या गोष्टींपासून आपण लांब राहायला पाहिजे. आणि आत्ताच्या ह्या तर जीवनशैलीमध्ये खूप गरज आहे आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी. तर नक्कीच मॅडम मी प्रॉमिस करते आज तुमचं डाएट मी फॉलो करणार आहे. आणि खूप आम्हाला चांगली माहिती मिळाली, इथे येऊन एक ऊर्जा मिळाली, त्याबद्दल मी थँक्यू. विस्फुटे कॉलेजच्या माध्यमातून आम्ही सर्वजण आज मॅडम इथे आलो, पण त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आमच्या सर्वांच्या वतीने शुभदा नील मॅडमचे खरोखर मनपूर्वक आभार. महानगर गॅस लिमिटेडच्या ह्या प्रकल्पाअंतर्गत का असेल पण मॅडमनी खरोखर म्हणजे नेहमीच मी 2017 पासून सातत्याने मॅडमच्या संपर्कात असते. आमचं येणं असतं. पर्सनली मला काही कुठलाही इश्यू असेल तरी मी मॅडमच्या इकडेच ट्रीटमेंटसाठी येते. त्याच्यामुळे एक वेगळीच पॉझिटिव्हिटी इथून आम्ही नेहमी घेऊन जात असतो. असे वेगवेगळे प्रकल्प नेहमीच नील हॉस्पिटलच्या माध्यमातून होत असतात. दरवर्षी विद्यार्थी याचा अनुभव घेत असतात. त्याच्यानंतर याचा फायदाही विद्यार्थ्यांना चांगला होतो. आज जे काही विद्यार्थी इथे आले, अजून काही स्टाफ आणि विद्यार्थी ह्या 1-2 दिवसात इथे येऊन जातील, त्यांना निश्चितच मॅडम ह्या आपल्या प्रकल्पामुळे फायदा होणार आहे. आणि त्याबद्दल मी विस्फुटे कॉलेजच्या माध्यमातून आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते. आणि खरोखरच 2017ला मी ज्यावेळेला इथे आले होते, प्रज्ञा मॅडम इथे होत्या, पहिल्यांदा इथे आले त्यावेळेला मला मॅडमनी ही मूर्ती म्हणजे जे लक्ष्मीनारायणाची फ्रेम आहे ती दिली होती. आणि अगदी आत्ता दिवाळीच्याच वेळेची गोष्ट आहे मॅडम, ती पूर्वी अशी प्लॅस्टिक माउंटेड हे होती, तर ती थोडीशी डॅमेज झाल्यामुळे मी ती काढून आत्ता तो फोटोज आहे आणि त्याच्यावर 2018-19चं कॅलेंडरही पाठीमागे होतं, ती मी फ्रेम करून अगदी दिवाळीच्या वेळेला ती फ्रेम करून परत पुन्हा तशीच देवाऱ्यात ठेवली. खरोखर म्हणजे त्या वेळेपासून एक वेगळ्या प्रकारची पॉझिटिव्हिटी असेल किंवा मेडिटेशन हे ते मी तेव्हापासून करायला सुरुवात केली. खूप असं नाही, कारण आपण जितका वेळ देऊ तितकंच आपल्याला ते रिटर्न्स मिळणार आहेत. जितका आपण वेळ, मॅडमनी जसं सांगितलं लाईफस्टाईल आहे, पण नुसतं मॅडमनी सांगितलेला उपयोग नाही, ते आपल्याला फॉलो करता आलं पाहिजे, आपल्याकडनं फॉलो केलं गेलं पाहिजे. आम्हाला प्रॉब्लेम तोच होऊन जातो की आमच्यात कन्सिस्टन्सी राहत नाही. आज सांगितल्यानंतर आपण 1 दिवस 2 दिवस तो विचार पुढे नेतो, पण परत सातत्य त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि हे सातत्य जर आलं तर निश्चितच आपल्याला जे काही रिझल्ट आहेत ते मिळू शकतील. मॅडमनी सुरुवातीपासूनच अतिशय सुंदर आणि महत्त्वाची माहिती दिलेली आहे महिलांच्या बाबतीत. ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा सर्वायकल कॅन्सरच्या संदर्भात असेल, निश्चितच मॅडम या सगळ्याचा फायदा आम्हाला होईलच. आणि वॅक्सिनच्या बाबतीतही असेल ते खूप अतिशय चांगलं असं मॅडमनी प्रबोधन इथे केलेलं आहे. जसं मॅडमनी सांगितलं की आपण प्रत्येक जण हे घरी गेल्यानंतर आपण आज कॉलेजमध्ये काय केलं, आज कॉलेजमध्ये कोणी कुठला ड्रेस घातला होता, टिफिन काय आणला होता, त्यापेक्षा आज आपण ही गोष्ट शिकलो. हे जाऊन 10 नाही तर म्हणजे आपण 20 जणींना जरी सांगितलं तरी ते कमीच आहे. जास्तीत जास्त ह्याचा जेवढा अवेअरनेस मॅडमच्या माध्यमातून होतोय